नमस्कार, तुमचे वैशाली कुकिंगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने कमी तेलकट, कमी तिखट मसाले भात बनवणार आहे. अगदी कमी साहित्यात हा मसाले भात बनतो. चला तर मग करूया. इथे मी 1 टोमॅटो बारीक चिरून घेतले, 1 कांदा चिरलाय, 1 बटाटा व 2 ते 3 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर बारीक केलेली घेतली आहे, 7-8 लसणाच्या पाकळ्या व अद्रक बारीक करून घ्यायचं आहे. इथे मी 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे. आपल्याला आता यामध्ये पाणी ओतून ठेवायचं आहे 1 ग्लासभर. कुकरमध्ये 2 ते 3 पळी तेल ओतून जिरे व मोहरीची फोडणी द्यायची आहे. यामध्ये कांदा टाकायचा. हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे, तेल सुटेपर्यंत. अशा प्रकारे कांदा झालेला आहे भाजून. नंतर कोथिंबीर व अद्रक लसणाची पेस्ट टाकायची, ते पण चांगली तेलामध्ये भाजून घ्यायची. नंतर टोमॅटो व हिरवी मिरची टाकायची यामध्ये. हे चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. हे भाजलं की यामध्ये बटाटा टाकायचं. हे पण चांगलं तेलामध्ये हलवून घ्यायचं आहे. नंतर अर्धा चमचाभर हळद टाकायची व 2 चमचे काळं तिखट टाकायचं. तुम्हाला जर जास्त तिखट हवा असेल तर अजून तुम्ही टाकू शकता तिखट. 1 चमचाभर किचन किंग मसाला टाकायचा आहे. इथे मी अर्धा चमचाभर घरकुल मसाला टाकत आहे. अर्धा ग्लासभर पाणी ओतायचं व 5 मिनिटे हे शिजवू द्यायचं. उकळी आल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. तांदळातले पाणी काढून तांदूळ टाकायचे, हलवून घ्यायचं. 1 तांब्याभर पाणी ओतायचं नंतर शिजण्यासाठी तांदूळ. 5 ते 6 मिनिटे शिजवून घेतलेला आहे हा भात. बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे झालेला आहे. कमी तेलकट व कमी मसाले वापरून बनवलेला आहे. तुम्ही पण नक्की करून बघा.